राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. सध्याचा विषय आहे, आपण सगळेच पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी भारताची जनता आतुर झालेली आहे. केंद्र सरकार पण या दृष्टीने पूर्ण पावलं उचलत आहे. युद्ध म्हणजे आता मैदानात लढण्याचं युद्ध नाही, युद्धाचे बरेच प्रकार झालेले आहेत. आता आपल्या सरकारनं सिंधू करार जो आहे पाणी तो रद्द केला आणि झेलम नदीचं पाणी सोडून दिलं. त्यामुळं त्या पूर्ण पाकिस्तानमध्ये महापूर आला. आताची करंट पोझिशन अशी आहे की ज्या नद्या काश्मीरमध्ये आहेत, चिनाब आहे, झेलम आहे, या 4-5 नद्या पाकिस्तानमध्ये, आज काश्मीरमध्ये या नद्यांना पूर आलेला आहे. आणि आता करार मोडल्यामुळं पहिले सूचना देत होतो आपण किंवा पूर पाणी आहे, आम्ही धरणात पाणी सोडतो, आता ती सांगायची गरज नाही आहे. आपण केव्हाही पाणी सोडू शकतो. आणि आता हा एक वॉटर अटॅक आहे, ज्यामुळं आता पुन्हा पाकिस्तानमध्ये पूर येणार आणि त्यांना कळणारही नाही केव्हा काय झालं ते. त्यानंतर व्यापार पूर्ण बंद केला. पाकिस्तानचे जे लोक भारतात राहत होते त्यांना परदेशी जायला सांगितले, त्यांचे पासपोर्ट पूर्ण रद्द केलेत. अशा प्रकारचे पाकिस्तानवर सगळे निर्बंध घातले. तिथलच्या यूट्यूबरवर बंदी घातली, तिथलच्या न्यूज चॅनलवर बंदी घातली. या सगळ्यामध्ये पाकिस्तानच्या बाबतीत आपण न्यूज चॅनल भरपूर आहे पाहता. पाकिस्तानमधले सैनिकसुद्धा तयार नाहीत हो. 5,000 सैनिकांनी राजीनामा दिला आम्हाला नोकरी करायची नाही म्हणून. म्हणजे आज त्यांची मानसिकता भारताविरुद्ध लढण्याची नाही आहे, युद्ध करण्याची. कारण त्या मिलिटरीमध्ये आज त्यांना जेवायला मिळत नाही आहे, रोटी मिळत नाही आहे. आणि पोटात आलं नाही तर लढणार कशी? सैनिक तरी शेवटी माणसंच आहेत ना. सगळे पळपुटे बाजीराव झालेत. त्यांनी बॉर्डरवर जेवढे काही त्यांच्या पोस्ट होत्या मिलिटरीच्या, त्या सगळ्या बंद केल्या. त्यांनी झेंडे काढून घेतले आणि फरार झालेले आहेत. उद्या भारताला अटॅक करणारच तर हे सैनिक पळून जातील की काय, की सरेंडर होतील. आणि या देशाचा इतिहास आहे. 1971ला आपण बांगलादेशवर पश्चिम पाकिस्तानवर कब्जा केला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानचे 91,000 सैनिक होते, त्यांनी आपले शस्त्र टाकले होते आणि भारतात त्यांना मोठेपणामध्ये परत जाऊ दिलं जिवंत. पण त्यांना काही लाज नाहीत. अजून पाकिस्तानमध्ये भारतातून जाणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्याच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमध्ये आज शॉर्टेज झाले. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विंचू चावला, साप चावला, कुत्रं चावलं, याच्या ज्या लसी तयार होत होत्या त्याचं पूर्ण जे रॉ मटेरियल तो भारतातून जात होतं. आणि पाकिस्तानमध्ये औषधं तयार होत नाही. पाकिस्तानमध्ये काहीच तयार होत नाही हो. आज जे काही तयार होतं तिथलची मिलिटरी तयार करते. मिलिटरीसुद्धा एक प्रकारची तिथलची व्यापारी आहे. त्यामुळे मिलिटरी साऊंड आहे ना आर्थिकदृष्ट्या. म्हणून त्या पाकिस्तानच्या सरकारला विचारत नाही. कारण प्रत्येक पाकिस्तानचं सरकार हे भावलं असतं मिलिटरीच्याच. मिलिटरीचा जो प्रमुख आहे तो जे सांगेल ती पूर्व दिशा असते. म्हणून आत्तापर्यंत पाकिस्तानच्या निर्मितीनंतर हुकुमशाह खूप झालेले आहेत. आणि तिथलचा प्रधानमंत्री म्हणजे त्या मिलिटरीच्या हातचं भावलं आहे. त्यांनी जोपर्यंत ठेवलं तोपर्यंत पंतप्रधान, वोट म्हणलं की जाणार ते, अशी गती तिथली आहे. आणि पाकिस्तानमधली जनता खूप तंग आलेली आहे. आणि आता पाकिस्तानचे येत्या काही वर्षात 5 तुकडे होण्याची शक्यता आहे. एक तर बलुचिस्तानची तर सुरुवात झालेली आहे. त्यांनी काल 2 शहरंसुद्धा कब्जा केलेली आहे. तर त्या हळूहळू पूर्ण भूभाग जर कब्जा केला तर पाकिस्तानला, आणि त्या बलुचिस्तानमधली पाकिस्तानची मिलिटरी आणि पोलीस बीर पळत आहेत. कारण बलुचीवाले मारून टाकत आहेत त्यांना. जीवाच्या आगंताने ती मिलिटरी आणि पोलीस पळून जात आहेत. त्यांचे जे काही ठिकाण आहेत सगळे शासकीय कार्यालय त्यांनी कब्जात घेतले 2 शहराचे.
असा एक एक भाग जर घेत गेले तर लवकरच बलुचिस्तान स्वतंत्र होईल. पख्तुनिस्तानमध्ये सुद्धा लोकांचा उठाव आहे आणि लोकांची इच्छा नाही पाकिस्तानसोबत राहण्याची. त्यानंतर POK तर आपल्याकडे तयारच आहे यायला. आणि सिंध असे साधारण म्हणजे बलुचिस्तान, पख्तुनिस्तान, सिंध प्रांत, POK हे 4 तुकडे होणार आणि पंजाब प्रांतापुरता पाकिस्तान हा छोटासा देश म्हणून राहील की ज्या देशात काहीच अर्थ राहणार नाही. आणि लोकांना वाटतं बा मोदी का अटॅक करत नाहीत. असं नसतं. कोणती गोष्ट करण्यापूर्वी विचार करावा लागतो. युद्ध करणं इतकं सोपं नाही आहे. त्यांचं तर नुकसान होणारच आहे पाकिस्तानचं, पण आपलंही नुकसान होतं. युद्ध हे पर्याय नसतो. पण पाकिस्तानला युद्धाचीच भाषा कळते ना. लातो के भूत बातों से नाही मानते. त्यांना ती लाथाचीच भाषा करणार आहे आता. आणि भारत फार मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानचं नुकसान करणार. त्यांना ही अद्दल फार मोठी पडणार आहे. आणि भारताचा मोदी जो पंतप्रधान आहे तो खंबीर आहे. तो पहिल्या पंतप्रधानासारखा नाही आहे की पहिले अटॅक झाले तरी सरेंडर होत होते. आपल्या इथं मुंबईवर जो हल्ला झाला होता त्यावेळेला मनमोहन सिंग यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी विचारलं होतं की तुम्ही त्यांच्यावर अटॅक का केला नाही. तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी असं उत्तर दिलं की आम्ही जर अटॅक केला तर भारतातले मुस्लिम नाराज होतील म्हणून आम्ही अटॅक करत नाही. फार दुर्दैव भारताचं या काँग्रेसच्या काळामध्ये सत्यानाश झाला आणि भारताची सगळी जिओग्राफी बायोग्राफी बदलायची वेळ आली याच्यामुळं. आज सहन होत नाही यांना. अजून एक नवीन बातमी अशी की अदानीनं राहुल गांधीची इस्रायलच्या मोसादकडून गुप्त यंत्रणा त्यांची कारवाई केली आणि 315 पानाचा रिपोर्ट हा अदानीला दिला. त्यामागे राहुल गांधी हा भारताचा नाहीच आहे. तो परदेशी नागरिक आहे आणि भारत विरोधी देशद्रोही आहे. त्याची प्रत्येक स्टेटमेंट पहा. तो अमेरिकेत जाऊन भारत विरोधी शत्रूंना मदत करत होता. त्याची मदत घेत होता. त्यामध्ये चीनसुद्धा आहे. अमेरिकेमध्ये जो बायडेन जाऊन ट्रम्प आले आणि त्या ठिकाणचा जो होती एक ग्रुप, तो ग्रुप आता तिथं राहिला नाही. आणि आता त्यांना भारताच्या विरुद्ध काही कारवाई करता येईल. आणि त्यांचा मुख्य उद्देश होता की भारताचं नुकसान करणे, भारताची आर्थिक प्रगती रोखणे, भारतामध्ये दंगली घडवणे. आणि या रोलमध्ये राहुल गांधी आहे. ही रिपोर्ट एका वर्तमानपत्रात पब्लिश झालेला आहे. तो अदानीकडे आहे. याबाबतीत भारत नंतर भूमिका घेईल, कारण सध्या भारताचं लक्ष फक्त पाकिस्तानवर केंद्रित झालेलं आहे. आज या टेन्शनमधून भारताला बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. आणि अत्यंत आवश्यक झालं की पाकिस्तानवर युद्ध अटॅक करणे, पाकिस्तानची माती करणे, त्याच्या देशाचे तुकडे करणे. आणि आपल्या माहिती 1971ला जे ग्रह होते की बांगलादेश वेगळा झाला, तशीच ग्रह परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे आता. त्यामुळे पाकिस्तानचे 4 तुकडे व्हायला फार वेळ लागणार नाही. काही दिवसांची, काही वर्षांचीच वाट पाहायची आपल्याला. कारण पाकिस्तानमध्ये स्वतः जनताच राहायला तयार नाही आहे. मी माझं मत व्यक्त केलं. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.